नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भुईखेड येथे बिंडोजी बाबा संजीवन सोहळ्यानिमित्त हरिभक्तपरायण कैलास महाराज आळंदीकर यांच्या मधुरवाणीतून शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी शुक्रवार पर्यंत शिवपुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने शनिवारला 10 फेब्रुवारीला बिंडोजी महाराज संस्थान भुईखेड येथील मंदिरात तीर्थकलश स्थापना होणार असून स्थानाचे अध्यक्ष वसंतराव भुईखेडकर हे सपत्नीक बिंडोजी महाराज यांच्या मूर्तीचे लघुरुद्राभिषेक विधिवत पूजा अर्चना करणार आहे। तर दिनकरराव भुईखेडकर, शशिकांत चौधरी, नरेश प्रवीण कुमार वाजित चव्हाण हे सहपरिवार मंदिराच्या सभामंडपात शिवमहापुराण कथेची पूजा व कलश स्थापना करणार व त्याच परिसरातील विविध महिला मंडळीच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होईल। भुईखेड येथील बिंडोजी महाराज यात्रा महोत्सवात दिंडी घेऊन येणाऱ्या व नोंदणी करणाऱ्या दिंडीला ईश्वर चिठ्ठी काढून महाआरती करण्याचा मान, दिंडी देणाऱ्या साडी चोडी देऊन संस्थातर्फे सन्मान व सत्कार करण्यात येईल। यात्रेदरम्यान दिंडीची नोंदणी संगम तायडे, प्रमोद ढवळे यांच्याकडे करण्याचे आवाहन प्रवीण भुईखेडकर यांनी केले आहे। या संपूर्ण कार्यक्रमात बहुसंख्येने सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त प्रवीणभाऊ भुईखेडकर, नंदकिशोर काकडे, प्रशांत भुईखेडकर, मुकुंद काकडे, गजानन किटके, बंडूगिरी, सात्विक भुईखेडकर व सर्व विश्वस्त यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज। महाराष्ट्रातील बातमीपत्राचे चांदूर रेल्वेतून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल जैनकर। संजीवनी समाधी सोहळा 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत शिवपुराण आणि 17ला दहीहंडी महोत्सव, त्यामध्ये महाआरती आणि यात्रा महोत्सव पारंबा, 21 पर्यंत गोतांबी असा दरवर्षीप्रमाणे उपक्रम राहतो। यावर्षी विविध कार्यक्रम आयोजित केला आहे। दरवर्षी कधी भागवत, कधी रामायण, यावर्षी शिवपुराणाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यामध्ये नामवंत कैलास महाराज राऊत अतिशय नामवंत असे शिवपुराण कथाकार आहे, त्यांचा कार्यक्रम आहे आणि नामवंत असे विदर्भातील कीर्तनकार आणि भजन करणारे, जे खेड्यापाड्यावरचे, आजूबाजूच्या खेड्यावरचे भजन करणारे बरेचसे लोक तिथे आहे आणि दिंडी महोत्सवामध्ये ज्या दिंडी आजूबाजूच्या खेड्यावरचे लोक दिंडी आणते, असे बरेचसे दिंडी, महिला दिंडी, पुरुष दिंडी सहभाग नोंदवत असते। सहभाग नोंदवणाऱ्याला माझी विनंती आहे का अगोदर जर नोंदणी केली त्यांना महाआरतीकरिता मान दिला जातो। दरवर्षी सगळ्या दिंड्याची प्रमाण असते 150-250 दरवर्षी दिंड्या येते, त्यामुळे दिंड्याची जे नोंदणी करते त्या नोंदणीमधला ईश्वर चिठ्ठी काढून आम्ही त्यांना महाआरतीचा मान दिला जातो आणि साडी चोळी मंदिरातर्फे त्यांना दिली जाते।